आता एक मोठी बातमी। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवीन एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात जी एसआयटी नेमण्यात आली होती त्या एसआयटीवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून आक्षेप घेण्यात आला होता। यातील काही अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडशी संबंध आहेत असा आरोप देशमुख यांच्या कुटुंबाने केला होता। त्यानंतर आता एसआयटी बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि बसवराज तेली हेच नव्या एसआयटीचे अध्यक्ष राहणार आहेत। मात्र यातील काही पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे। बसवराज तेली यांच्यासह 7 अधिकारी या नव्या एसआयटी टीम मध्ये आहेत। त्या एसआयटी वरती संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की याच्यामधले काही लोक ज्यांचे डायरेक्ट वाल्मिक कराड यांच्याबरोबर फोटो आहेत, धनंजय मुंडे यांच्या विजयोत्सव जो मिरवणुकीचा होता त्याच्यामध्ये सुद्धा यातले काही पोलीस अधिकारी कर्मचारी होते। यांची एसआयटी जी स्थापन झाली होती त्या कर्मचाऱ्यांबद्दल ऑब्जेक्शन हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी घेतलं होतं। माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी तशा प्रकारची मागणी केली होती आणि यास्तव माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलं होतं की जर कुटुंबाचं ऑब्जेक्शन असेल तर ही एसआयटी बदला। तेव्हा मुख्य जे आहेत जे बसवराज तेली आहे, बसवराज तेली हे अध्यक्ष मात्र कायमस्वरूपी राहतील। आणि आता एक मोठी बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारीला म्हणजेच उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी ते भारतीय नौदलाच्या आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर या नौदल युद्धनौका राष्ट्रार्पण करतील। मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये या युद्धनौकांचं राष्ट्रसमर्पण पंतप्रधान मोदी करणार आहेत। त्यानंतर ते नवी मुंबईतील खारघर इथल्या इस्कॉन मंदिराचंही उद्घाटन करणार आहेत। तर मुंबईमध्ये महायुतीच्या आमदारांसोबत पंतप्रधान मोदी हे स्नेहभोजन करणार असून त्यांच्याशी संवादही साधणार आहेत। राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुंबईतील रंगशारदा सभागृहात महत्त्वाची बैठक पार पडली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करावी असा ठराव शिवसेनेच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये संघटनात्मक फेरबदल केले जाणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे। पक्षाकडून मुंबईमध्ये 24 जानेवारीपासून 9 फेब्रुवारीपर्यंत सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे। स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये 20 ते 24 जानेवारी दरम्यान होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी महायुती सरकारनं जोरदार तयारी सुरू केली आहे। गेल्या वर्षी सरकारनं दावोसमध्ये 3,53,000 कोटींचे सामंजस्य करार केले होते आणि यंदा त्याच्या दुप्पट म्हणजेच सुमारे 7 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्याची तयारी केली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या आमदारांशी 15 जानेवारीला मुंबई दौऱ्यात संवाद साधणार आहेत आणि त्यावेळी आमदारांना त्यांचे रिपोर्ट कार्ड द्यावे लागणार आहेत। तिन्ही पक्षांच्या आमदारांना तसा आदेश देण्यात आलाय। प्रताप सरनाईकांना मंत्रिपद मिळालं ही माझ्या वैयक्तिक दृष्टीनं आनंददायी बाब आहे। इतर सगळ्यांपेक्षा तू वेगळ्या गोष्टीनं चमकावं, तू आणि देवेंद्र फडणवीस असा मार्ग स्ट्रेट करून ठेव, सगळं व्यवस्थित होईल असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना उद्देशून केलं। यापुढे सिल्लोड विधानसभेची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी केली आहे। 5 वर्ष काम केलं तरी शेवटच्या 4 दिवसांमध्ये जातीयवाद आणि धर्मावर निवडणूक येते, हे भविष्यासाठी घातक आहे। कुणीही कुणावर विश्वास ठेवणार नाही असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील अंभई इथे एका कार्यक्रमात केलं। मकर संक्रांत आणि पोंगल या सणांमुळे 15 जानेवारीला होणारी यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। एनटीएनं ही परीक्षा पुढे स्थगित केली असून परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचं सांगितलंय। शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्राचं सरकार जपानच्या पायवाटेवरून जाण्याची शक्यता आहे। नवीन गाडी घ्यायची असेल तर पार्किंग सर्टिफिकेट असणं गरजेचं राहणार आहे, अन्यथा महाराष्ट्रात वाहन खरेदी करणं शक्य होणार नाही। गेल्या काही दिवसात कांद्याचे भाव झपाट्याने घसरले आहेत आणि ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। मागील आठवड्याभरात कांद्याच्या भावात जवळपास 21% घसरण झाली आहे। महारेराकडे नवीन गृहनिर्माण प्रकल्पांच्या नोंदणीमध्ये मदत करणाऱ्या
स्वयंनियामक संस्थांच्या प्रतिनिधींचा कालावधी 2 वर्षांसाठी मर्यादित करण्याचा निर्णय महारेरानं घेतलाय. प्रतिनिधींचे हितसंबंध आणि मक्तेदारी निर्माण होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांसाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येते. राज्यभरातील 1,08,000पेक्षा अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध असून पालकांना 14 ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात 2 दिवस ढगाळ हवामान राहण्याचा आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विनंती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मान्य केली आहे. आता ही मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवलेली आहे. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठीची थांबवण्यात आलेली भूसंपादन प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आठवड्याभरात भूसंपादनाला सुरुवात होणार आहे. महामार्गाला विरोध करण्यात येत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील भाग वगळता 11 जिल्ह्यातील भूसंपादनाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. आणि आता एक मोठी बातमी. तीर्थराज प्रयागराज इथे महाकुंभाची भव्य सुरुवात झालेली आहे. पौष पौर्णिमा स्नान उत्सवानंतर आज महाकुंभाचं अमृत स्नान होतंय. महाकुंभ मेळ्यातील पहिलं अमृत स्नान हे सकाळी 6:15 वाजल्यापासून सुरू झालंय. तर सर्व 13 आखाड्यांमधील लाखो संत आणि भक्त संगमाच्या पवित्र पाण्यात स्नान करणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शाही स्नानाचं नाव बदलून अमृत स्नान असं केलेलं आहे. तर झेंडे आणि बँड घेऊन आंघोळीसाठी एक आखाडे पुढे जाणार आहेत. आचार्य महामंडलेश्वर आणि मंडलेश्वर भव्य रथावर विराजमान होऊन स्नानासाठी मार्गस्थ होतील. नागासंत शस्त्रांसह संगमात सर्वप्रथम स्नान करतील. तर सर्वप्रथम आखाड्यातील मूर्ती आणि शस्त्रांना स्नान घालण्यात येणार आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने शाही स्नान होणार आहे. पण या शाही स्नानाचं परंपरा जी आहे गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. पण आता त्याला अमृत स्नान संबोधणार आहे. यासाठी तयारी सुरू झालेली आहे. समोर जर दिसत आपल्याला जर बघितलं आपण तर हे सगळं सर्वात प्रथम नागा साधू असणार आहे. नागा साधूची सवारी असणार आहे. ढोल ताशे नगाडे च्या गजरामध्ये राजेशाही थाटामध्ये हे नागा साधू जे आहे आज शाही स्नान करणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शाही स्नानाचं नाव बदलून अमृत स्नान केलेलं आहे. आणि त्यानुसार या पद्धती असेल सगळे नागा संप्रदायांचे जे साधू आहेत ते सर्वात प्रथम स्नान करणार आहे. आणि त्यासाठी ती संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्या व्यवस्थेच्या अंतर्गत नागा साधूंचं सगळ्यात प्रथम स्नान होईल. आणि त्यासाठी आज जर बघितलं आपण तर आज साधारणतः 13 आखाडे जे आहेत ते अमृत स्नान करणार आहे किंवा शाही स्नान करणार आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम जे आहे ती शंभू पंचायतीचा अटल आखाडा देखील उपस्थित राहणार आहे. सोबतच जर बघितलं तर श्री पंचदशनाम जुना आखाडा हे देखील असणार आहे. अशा प्रकारे 13 आखाडे जे आहेत हे आज स्नान करणार आहे. सायंकाळपर्यंत हे सर्व आखाडे स्नान करणार आहे. 17 म्हणजे 5:20 आज शाही स्नान करणार आहे. त्याची ती तयारी अंतिम स्वरूपात आपल्याला झालेली आहे. आणि आता थोड्याच वेळात शाही स्नानाचा प्रारंभ होईल. पण त्यापूर्वी जर बघितलं तर साधू तयार झालेले अशी माहिती मिळतात. महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्यांमध्ये या शाही स्नानाच्या निमित्ताने सर्व साधू जे आहेत महाकुंभ नगरीमध्ये एकवटलेले आहेत. प्रयागराजवरून व्हिडिओ जर्नलिस्ट मुनमुनसह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत.